स्वामी, माझ्याकडे अजून 100 मोहरा शिल्लक आहेत. फक्त एवढ्याच? बाकीच्या मोहरा काय केल्यास? स्वामी, माझी गरज तेवढीच आहे. गरजेपेक्षा जास्त धन मी का ठेवू? आणि आपल्याच गुरु उपदेशानुसार जे अतिरिक्त धन आहे त्यामुळे गोरगरिबांना काही मदत झाली, कुणाच्या आध्यात्मिक कार्यात हातभार लागला, कुणाच्या तरी पोटात 4 घास गेले, तर त्यासारखं दुसरं समाधान काहीच नसतं असं आपणच मला शिकवलं. इतरांना मदत करणं, मानव सेवा करणं, आणि मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असते असं आपणच मला शिकवलं. आपण जो मार्ग मला दाखवलात त्यावर मी फक्त चालण्याचा प्रयत्न करतोय. शाबास. हेच विचार तुझ्या जीवनात, तुझ्या वर्तणुकीतूनही दिसून देत. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे नवे स्वामी सेवेकरी असतात, जे स्वामी सेवा करू इच्छितात, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा. तर स्वामी सेवा कशी करायची, नित्यसेवा कसा करायचा, नैवेद्य कसा दाखवायचे, याबाबत थोडक्यात जी काही माहिती मला माहिती आहे ती मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. आणि तुम्हाला जर माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर प्रथम, जर तुम्ही स्वामी सेवेकरी बनणार असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं 3 गोष्टी महत्त्वाच्या पाहिजेत. त्या म्हणजे स्वामींचा फोटो आणि स्वामी सारामृत आणि जपमाळ. जर फोटो किंवा मूर्ती असेल तरीही चालेल. आणि गुरुवारी म्हणजे प्रथम जर तुमच्याकडे जर स्वामींचा फोटो नसेल तर गुरुवारी सकाळी 10:30च्या आत म्हणजे तुम्ही स्वामींची तुमच्या घरामध्ये स्थापना करायची असते. गुरुवारच का दिवस तर स्वामींचा आवडता गुरुवार दिवस, त्यामुळे या दिवशी जर तुम्ही हे कुठल्याही दिवशी केला तर चालेल, पण या दिवशी केला तर खूपच चांगलं होतं. आणि अगोदरच्या दिवशी तुम्ही बुधवारी वगैरे फोटो आणून ठेवा किंवा मूर्ती आणून ठेवा. आणि गुरुवारी सकाळी लवकर उठून जर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक, पंचामृताने अभिषेक घाला. आणि जर फोटो फ्रेम असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि स्वामींना आवडतं हिना अत्तर लावा. आणि त्यानंतर स्वामींची नित्यसेवा करा. नित्यसेवा म्हणजे काय तर 11 माळी जप करायचा. स्वामींचा 11 माळी, 108 असा माळ असते, ती 11 माळी जप करायचा. आणि जर जप माळ नसेल तुमच्याकडे तर 20 मिनटं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 20 मिनटं म्हणायचे. आणि त्याच्यानंतर श्री स्वामी सारामृताचे 3 अध्याय वाचायचे. जर तुम्हाला म्हणजे पहिल्या दिवशी हे करा, तुम्ही हे तिन्ही पण सेवा करा. त्याच्यानंतर तुम्ही आरती करा स्वामींची आणि स्वामींसाठी गोड नैवेद्य दाखवा त्या दिवशी. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी पूजेची, फोटोची स्थापना करणार आहे, मूर्तीची स्थापना करणार आहे, त्या दिवशी अशा पद्धतीने करा. त्याच्यानंतर तुम्ही रोजच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही 11 माळी जप करायचा आणि 3 अध्याय वाचायचे आणि तारक मंत्र एकदा म्हणायचा. आणि जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळी म्हणा. आणि जर रोज सकाळी संध्याकाळी स्वामींच्या समोर नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा. आपण जे खातो त्यातलंच कोणी न खाता स्वामींना दाखवायचा प्रयत्न करा. आणि स्वामींना नैवेद्य दाखवताना तर नैवेद्य कसा दाखवू शकता तुम्ही तर आपला प्रथम अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन करायचा. ज्या ठिकाणी तुम्ही नैवेद्याचं ताट ठेवणार आहे त्या ठिकाणी अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन करायचा आणि त्यावर ते नैवेद्याचं ताट ठेवायचे. आणि त्या नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवायचं आणि साईडून असं पाणी गोल फिरवायचं. ते पाणी फिरवताना म्हणायचं ओम प्राणायाम स्वाहा, उपनायाम स्वाहा, नैवेद्य ग्रहणायाम स्वाहा, श्री स्वामी समर्थायाम स्वाहा हे असं म्हणायचं. आणि रोज सकाळ संध्याकाळ जे तुम्ही स्वयंपाकघरात असतंय तेच त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करायचा. आणि जर तसं नसेल तर खडीसाखर किंवा दूध
दूध वगैरे दाखवला तरी चालतं आहे. आणि नैवेद्य दाखवताना मेन म्हणजे तुमचा दिवा निरंजन चालू असला पाहिजेत. अग्नीच्या साक्षीशिवाय कोणतेही देव नैवेद्य ग्रहण करत नाहीत. त्यामुळे दिवा पेटलेला पाहिजे. आणि नैवेद्य दाखवताना नैवेद्य दाखवायच्या अगोदर एकदा मुजरा करायचा आणि दाखवल्यानंतर एकदा मुजरा करायचा. आणि इतकेच करून तुमच्या जर गरजा पूर्ण होत नसतील, तुमचे जर काम यशस्वी होत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला पारायण वगैरे करावे लागेल. आणि रोज बघा सकाळी तुम्ही सर्व जाताना किंवा महत्त्वाच्या कामाला जाताना स्वामींना 3 वेळा मुजरा करूनच घराचा उंबरा ओलांडायचा. आणि बाहेरून आल्यानंतर प्रथम हातपाय धुवून आपण स्वामींना नमस्कार करायचा. आणि झोपण्यापूर्वीही घरातील सर्वांनी स्वामींना मुजरा करूनच झोपी जावे. तुमच्या जर कोणतीही मोठी अडचण असेल, मोठं संकट आलं असेल, तर तुम्ही विधिवत 108 स्वामी सारामृताचे पारायण करायचा संकल्प करायचा किंवा 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप जर तुम्ही केला तर ती समस्या दूर होते, यात काहीच संशय नाही. आणि पूजा करताना जी अगरबत्ती तुम्ही लावताय त्या अगरबत्तीचा रक्षा जी असते ती तुम्ही अनामिकेने तुमच्या कपाळी लावायला विसरू नका. आणि जर ती केमिकल विरहित जर असेल, म्हणजे अगरबत्ती केमिकल विरहित जर असतील, तर त्याची रक्षा असते ती तुम्ही आपल्या जेवणामध्ये पिण्याच्या पाण्यात थोडी घालून तुम्ही ती पिऊ शकता. आणि तुमच्या खिशात पण थोडं छोटंसं पाकिट करून ती ठेवू शकता. आणि बघा, जर स्वामी सेवा करणं हे खूप म्हणजे स्वामींच्या जर मनात असेल तरच त्यांनी तुमच्याकडून सेवा होईल, अन्यथा नाही होणार. आणि स्वामी सेवेत आल्यानंतर तुम्हाला खूप चांगले अनुभव, चमत्कार बघायला मिळू शकतात. स्वामी आपल्या घरात आल्यानंतर कोणीतरी मोठी व्यक्ती आपल्या घरात आले असंच वाटतं बघा. तुम्हीही याचा अनुभव घेऊन बघा. आणि एकदा का स्वामींनी तुमचा गुरुपद स्वीकारले तर तुमच्या सर्व जीवनाची नौका त्यांनीच पार पडतात. जे काही चांगलं वाईट होत जातं त्याच्यामध्ये स्वामी तुमच्यासोबत असतात. जे आपल्या नशिबात असते ते बदलू शकत नाही बघा, पण त्या भोगाची जे आपले भोग असतात ते आपल्याला भोगावेच लागतात. पण स्वामींच्या कृपेने ती भोगाची तीव्रता कमी होते. देवांनाही भोग चुकले नाहीत बघा. राम असो, कृष्ण असो, सगळ्यांनी आपले भोग भोगले आहेत. मग आपण तर सामान्य मनुष्य असतं आणि आपल्या वाट्याला जे भोग असतात ते आपण आनंदामध्ये भोगायचे. आणि स्वामी सेवेत असला तर ते भोग आपण आनंदामध्ये भोगू शकतो आणि जास्त काही आपल्याला त्रास होत नाहीत. स्वामी त्यातून आपल्याला लगेच त्यातून बाहेर काढतात. असं नाही की स्वामी सेवा केली म्हणजे तुम्हाला सगळेच तुमचे प्रश्न सुटतील, म्हणजे सगळे भोग, काहीच तुम्ही कधीच आजारी पडणार नाही, काहीच होणार नाही, असं शक्य नाही आहे. स्वामी सेवा केला तरी तुमचे जे भोग असतात ते स्वामी शिथिल करतात. अर्धे भोग तुमच्या नकळत संपून जातात आणि अर्धे भोग जर खूपच मोठे असतील तर ते थोडे का होईना आपल्याला भोगावे लागतातच. पण स्वामी आपली कधी साथ सोडत नाहीत. आणि स्वामी सेवेत आल्यानंतर तुमच्या जीवनात खूप मोठा फरक पडतो. सगळ्या गोष्टी चांगल्याच होत जातात आणि काही संकट आलं तरीही ते लगेच दूर होतात आणि मोठी कामामध्ये तुम्हाला यश तर नक्कीच मिळतं. आणि स्वामी सेवेत आल्यानंतर असं कडक नियम पाळण्याची काही गरज नाही आहे. स्वामींनी तसं काही सांगितलेलं नाही. आणि तुमचं कामधंदा सोडून स्वामी सेवा करा असंही स्वामींनी सांगितलं नाही. स्वामी सेवा तुम्ही मनापासून जरी सकाळी 5 मिनटं जरी श्री स्वामी समर्थ हा नामजप केला तरीसुद्धा स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्यासोबत कायम जातात. सकाळी घरातून जाताना स्वामींच्या फोटोकडे बघून तुम्ही म्हणायचं, स्वामी चला
आपण कामावर जाऊया चला असं म्हणायचं. आणि तुमच्या सुखात दुःखात स्वामींना अजिबात विसरायचं नाही. पहिला स्वामींच्या कोणतीही शंका असेल तुमची, कोणतीही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर प्रथम तुम्ही येऊन स्वामींच्या समोर बसून 5 मिनटं शांत बसून ती शंका पहिला स्वामींना सांगायची आणि स्वामींनाच त्यातून मार्ग काढायला लावायचा. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचा अनुभव घ्यालच, तुम्हाला त्या समस्येवर उपाय नक्कीच मिळू शकतो. आणि पूजा ही भक्तिभावाने करायची म्हणून अजिबात करायची नाही. तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही नामस्मरण फक्त केला तरी चालतं. सकाळी लवकर उठून फोटो पुसून फोटोला फूल वगैरे घालून दिवा लावून जे काय तुम्ही स्वयंपाक केला त्यातला नैवेद्य दाखवून जर एक 5 मिनटं स्वामी नामजप केला आणि त्याच्यानंतर तुम्ही कामावर गेला वगैरे तर तिथंही तुम्ही नामस्मरण करत राहिलात तर ती ही सेवा स्वामींच्यापर्यंत पोहोचू शकते. तर अशा प्रकारे स्वामींची नित्यसेवा कशी करायची आणि स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा त्याबद्दल ही मला जी काही थोडक्यात माहिती होती ती मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.